श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ याबद्दल माहिती सांगणार आहे। तर आता तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत आहात तो दिवस आता 26 तारखेला आहे, म्हणजे श्री दत्त जयंती। तर या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। जे आपले स्वामी भक्त आहेत, हे दत्तभक्त आहेत, त्यांना आपल्याला ह्या 7 दिवसाची ती लोक खूप वाट बघत असतात की आपल्याला हे 7 दिवस कधी भेटतात। म्हणजे या दिवशी आपल्याला ते पारायण करायचं असतं 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण। तर सगळ्यात आधी गुरुचरित्राचं पारायण कोणी करावं, कसं करावं आणि का करावं, तर तुम्ही बघा, ज्या लोकांना असं वाटतं की आता मला आत्महत्या करावीशी वाटते, किंवा माझं घरात कोणी ऐकत नाही, किंवा कोणी माझ्याशी नीट बोलत नाही, माझं असं झालं आहे, मला तसं होतं आहे नाही का, किंवा ज्याला मुलं बाळं होत नाही आहे, ज्याचं लग्न जमत नाही आहे, त्यांनी काय करायचं, तर त्यांनी फक्त जो आपला हा गुरुचरित्र ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांचं आयुष्याचं सोनं करून टाकेल। ज्यांना असं वाटतं की आता माझं सगळं संपलं आहे, ज्या अशक्य गोष्टी आहेत ना त्या आपल्या आता ह्या ग्रंथाने शक्य होतील। तर तुम्ही हा ग्रंथ नक्की वाचा। तर हा ग्रंथ वाचल्याने आपलं आयुष्य बदलून टाकणारं हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे। हा ग्रंथाने अनेक लोकांच्या अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत। तर तुम्हाला माहितीच आहे आता 26 तारखेला दत्त जयंती आहे। तर त्या 7 दिवसाचा सप्ताह असतो की आपलं गुरुचरित्राचं पारायण, मेन म्हणजे गुरुचरित्राचं पारायण, मग त्याच्या नियम अटी आणि गुरुचरित्र कोणी वाचावं, तर मी हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर गुरुचरित्र हा ग्रंथ कोणीही वाचू शकतं, मुली वाचू शकतात, स्त्रिया वाचू शकतात, पुरुष वाचू शकतात, कोणीही वाचू शकतं, विधवा स्त्रियासुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात। असं नाही आहे की विधवा स्त्रियांनी सुद्धा वाचायचं नाही। पहिल्यांदा असं लोक म्हणत होते की गुरुचरित्र हा महिलांनी वाचायचं नाही, कारण त्यावेळेस असं त्या ग्रंथामध्ये असे काही शब्द होते की तो ग्रंथ वाचल्याने त्या महिलांचा म्हणजे गर्भपात व्हायचा, म्हणून तो ग्रंथ वाचू नये असं म्हणत होते। पण आपल्या गुरुमाऊलींनी हा ग्रंथ असा तयार केलेला आहे की याच्यामध्ये ते शब्द आता काढून टाकलेले आहेत आणि हा ग्रंथ आपला छोटासा केलेला आहे। तर हा ग्रंथ आपला लवकरसुद्धा संपतो, म्हणजे तो मोठा ग्रंथ आहे त्याला खूप वेळ लागतो, ह्याला कमी वेळ लागतो, आणि लवकरात लवकर हा ग्रंथसुद्धा आपला वाचून होतो। तर हा ग्रंथ कोणीही वाचू शकतो। तर महिलांनी सुद्धा हा ग्रंथ वाचा, मी सुद्धा वाचते। मी यावेळेस आता आपल्या मंदिरात जाऊन पारायण करणार आहे। गेल्या वर्षी मी घरीच केलं होतं, तर मला मंदिरात करायचं आहे। घरी पारायण केल्याने आपल्याला 10 पट पुण्य भेटते, पण मंदिरात पारायण केल्याने, सामूहिक पारायण केल्यामुळे आपल्याला 100 पट पुण्य भेटतं। म्हणजे सगळ्यांचं मिळून पारायण होतं, त्यामुळं आपल्याला 100 पट पुण्य भेटतं। तर गुरुचरित्र पारायण तर कोणी वाचू शकतं आणि कशासाठी करावं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। तर आता त्याचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगते गुरुचरित्राचं, आणि हे नियम आणि अटी मी सांगत नाही आहे, तर ह्या ग्रंथातच हे सर्व नियम दिलेले आहेत। तुम्ही जर काही पुस्तक आणलं ना तर तुम्हाला पहिल्याच पेजवरती त्याचे सर्व नियम भेटतील वाचायला, त्यातच ते सगळं त्यात दिलेलं आहे। तर हा ग्रंथ तुम्ही कोणत्याही शनिवारपासून चालू करा, म्हणजे आत्ता तर आपल्याला दत्त जयंतीपर्यंत हा ग्रंथ संपवायचा आहे। 7 दिवसाचं आपलं हे पारायण आहे, पण ज्यांना कोणाला हे दिवस सोडून नंतर कधी चालू करायचं आहे तर त्यांनी कधी करायचं, तर शनिवारी त्याचा प्रारंभ करायचा आणि सांगता शुक्रवारी करायचा, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे। तर त्या दिवशी आपल्याला करायचं आहे। तर गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला शुक्रवारी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचे नैवेद्य दाखवायचं आहे। गुरुचरित्र आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून वाचायचं आहे। दुसरी कोणतीही दिशेला तोंड करून बसू नका। तुमची दिशा चुकली तर त्रास तुम्हाला होईल, कारण मी स्वतः अनुभव केलेला आहे याचा, म्हणजे माझ्याकडून नाही झालेलं, पण जे माझ्या शेजारी राहतात ना त्यांनी
चुकीच्या दिशेला तोंड करून बसले होते तर त्यांना त्या दिवशी खूप त्रास झाला. त्यामुळं मी तुम्हाला सांगते आहे की त्याची दिशा चुकू नका, कारण हा ग्रंथ खूप कडक ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे आणि त्याचे तो कडक असल्यामुळे आपल्याला त्याचे नियम अटी सगळे पाळून आपल्याला तो करायचा आहे, कारण त्याचा त्रास परत आपल्यालाच होतो. उलट काय करायला गेलं तर त्रास आपल्याला होतो. म्हणून सर्व नियम अटी पाळूनच हा तुम्ही ग्रंथ वाचा. तुम्हाला होत नसेल तर तुम्ही करू नका, कारण त्या ग्रंथाचा पण आपल्याला अपमान करायचा नाही. होत असेल तरच करा. तर उत्तर आणि पूर्व दिशेलाच तोंड करून बसा. वाचण्यापूर्वी आपल्याला रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे, पोथीची पूजा करायची आहे. आणि पूजा कशी मांडायची ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दुसरा व्हिडिओ तयार करेल, देईल त्याची माहिती, की आपल्याला घरच्या घरी पारायण कसं करता येईल. जर का तुम्ही मंदिरात करत असाल तर पूजेची मांडणीची आवश्यकताच नाही, पण तुम्ही घरी पारायण करत असेल तर त्याची मांडणी कशी करायची आहे मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेल. तर हा ग्रंथ वाचण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ आणि अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्ष हे वाचूनच आपल्याला पुढं अध्याय वाचायचं आहे. तर अध्याय किती येतात, तर अध्याय 1 ते 53 अध्याय आहेत. तर आपल्याला अध्याय त्यांनी थोडे थोडे अध्याय असे दिलेले आहेत की आज 1 ते 9 अध्याय, परत उद्या 10 ते 21 अध्याय, असे आपल्याला अध्याय त्यांनी पहिल्या दिवशी किती वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे ते त्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. तर आपल्याला हे अशा अध्याय वाचायचं आहे. तर गुरुचरित्राचं वाचन कधी करायचं, तर तुम्ही सकाळी 3 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करा तुमच्या वेळेनुसार, की ताई आम्ही कामाला जातोय तर आम्हाला वेळ भेटत नाही तर कधी करायचं, तर पण संध्याकाळी 4च्या आत करा, कारण गुरुचरित्र संध्याकाळी वाचायचं नसतं, म्हणजे 4 नंतर वाचायचं नाही, रात्री गुरुचरित्र वाचायचं नाही. तर गुरुचरित्राचं टायमिंग आहे सकाळी 3 ते संध्याकाळी 4पर्यंत. तुम्ही कधीही वाचा, कसंही वाचा, तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं. पण मी शक्यतो सांगते की ब्रह्ममुहूर्तावरतीच गुरुचरित्र वाचा, कारण त्यावेळेत आपण एकदा वाचायला बसलं की आपण सारखं उठणार नाही, कारण नंतर समजा आधीमध्ये परत कधीही बसला तर कसं होतं, कोण येतं, कोण बेल वाजवतं, कचऱ्याची गाडी आली मग कचरा टाकायला जा, किंवा कोण घरी पाहुणे आले की उठा, असं होतं ना. त्यामुळे मग आपण काय करायचं, संध्याकाळी ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठा नाही तर 4 वाजता उठा, तेव्हा तुम्ही ग्रंथ वाचा, कारण त्या दिवशी खूप शांतता असते, आपलंही लक्ष तिथे लागतं आणि ब्रह्ममुहूर्तावर वाचल्याने त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे तुम्ही सकाळचीच वेळ निवडा शक्यतो, आणि पण 12 ते 12:30 वाचू नका, कारण ही वेळ आहे श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्या कारणाने या वेळेस आपल्याला पारायण करायचं नाही. तर गुरुचरित्र करायच्या वेळेस आपल्याला परान्न वर्ज्य आहे, परान्न घ्यायचं नाही, पण आपली बहीण किंवा पत्नी किंवा आई असेल त्यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, पण बाहेरच्या कोणाच्याही हातचं जेवायचं नाही. तेवढे 7 दिवस तुम्ही पाळा की बाहेरचं कोणाचंही खायचं नाही आहे. तर खायचं नाही. आणि दोन्ही वेळेस तुम्ही जेवणही करू शकता, तुम्हाला सहन होत नसेल तर दोन्ही वेळेस जेवण करा, नाहीतर एक वेळेस फळं घ्या, संध्याकाळी जेवण करा, कसंही, पण तुम्ही जसं खाल तसं त्या पोथीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि काही समस्या आल्यास तुम्ही बाहेर गेले की तुम्ही स्वतःच्या खर्चाने खाऊ शकता. आणि त्यावेळेस आपल्याला एकच धान्य खायचं आहे. तुम्ही गहू खाल्लं म्हणजे चपाती खाल्ली तर ज्वारी, बाजरी, तांदूळ काही खायचं नाही. जर का तुम्ही ज्वारी खाल्ली तर ज्वारीच खायची 7 दिवस, गहू, बाजरी, तांदूळ काही खायचं नाही. आपल्याला द्विदल धान्य सुद्धा वर्ज्य करायचे आहे. द्विदल धान्य म्हणजे शेंगदाणे, डाळ, तूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कोणत्याही डाळी आपल्याला खायच्या नाही. कांदा, लसूण वर्ज्य आहे, कांदा लसूण सुद्धा वर्ज्य आहे. तर आपल्याला हे सर्व नियम पाळायचे आहेत. भाज्या कोणत्या कोणत्या खायच्या आहेत, तर तुम्ही बटाटा खाऊ शकता, फ्लावर, कोबी, गाजर, काकडी, मुळा वगैरे सगळं खाऊ शकता. पालेभाज्यांमध्ये तुम्ही शेपू, पालक, जर का ज्याच्याने आपल्याला करपट ढेकरा येतात अशा भाज्या खायच्या नाही आहेत. जर का शेपूने तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही खाऊ नका. मेथीने कोणाला ॲसिडिटी होत असेल तर त्यांनी मेथी खाऊ नका. बाकीच्या पालेभाज्या खाऊ शकता, लाल माठ खाऊ शकता, पालक खाऊ शकता.
तर तुम्ही एवढ्या तरी भाज्या 7 दिवसात कमीत कमी खाऊ शकता. असं नाही की तुम्हाला तुम्ही रोज पंचपक्वानच खाताय असं नाही ना. तर तुम्ही काही त्या दिवशी 7 दिवस ॲडजस्ट करा थोडंफार. एकच धान्य खा, भात खाऊ नका, डाळी कोणत्या खाऊ नका, कांदा लसूण वर्ज्य करा आणि ज्या भाज्या सांगितल्या आहेत तेवढ्या भाज्या खा. आणि पुरुषांनी काय करायचे आहे, त्यावेळेस दाढी वाढवायची नाही आहे, स्वतःच्या हातानेच दाढी करायची आहे. आणि या कालावधीतनं चांबड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरायचे आहेत. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळायचा आहे. आता म्हणाल ब्रह्मचर्य म्हणजे काय, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जो संबंध येतो ते ब्रह्मचर्य पाळायचं आहे. तर एवढं 7 दिवस तरी तुम्ही स्वतःचं हंतरून स्वतः वेगळं गादीवर झोपायचं नाही आहे, बसायचं नाही आहे. आणि चटई टाका, त्याच्यावर बेडशीट हंतरा, ब्लँकेट हंतरा, स्वतःचं हंतरून पांघरून वेगळं ठेवा. ब्रह्मचर्य आपल्याला कडकडीत पाळायचं आहे. आणि समजा त्यावेळेस सुतक आलं किंवा विटाळ आला, तर सुतक आलं तर तुम्ही काही करू शकत नाही, दुसऱ्याला वाचायला की द्या. जर का तुम्ही पारायणाला बसले असेल तर तुम्हाला ते दुसऱ्याला वाचायला लागलं. विटाळ आला असेल तरी पण तुम्हाला ते दुसऱ्याला वाचायला द्यायला लागेल, कारण हे पारायण एवढं कडक आहे ना. तर आणि मासिक धर्म असेल, तुम्ही ह्या सुतक विटाळला तर काही करू शकत नाही, ते कधी कुणाचं काही होऊ शकतं ते आपल्याला माहीत नाही. पण जर का मासिक धर्म तुम्हाला माहिती आहे की आपली अशी डेट आहे, तर तुम्ही ते करूच नका, कारण त्याच्याऐवजी कोण दुसरं बसणार असेल तर तुम्ही ते करू शकता. पण माझं तर म्हणणं आहे की असेल ना तर बसू नका. तुम्ही नंतर कधी पण करा, कोणतेही परत शनिवारी चालू करा, शुक्रवारी सांगता करा, असं करा. त्यामुळे ते अर्धवट सोडायचं नसतं पारायण, कोणाकडून तरी आपल्याला ते पूर्ण करून घ्यावंच लागतं. तो खूप कडक ग्रंथ आहे, त्यामुळं आपल्याला मासिक धर्म आपला सांभाळूनच आपल्याला सगळं करायचं असतं. आणि रोज वेळोवेळी आपल्याला आणि समजा मासिक धर्म असेल असं काय झालं असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस गोमूत्र शिंपडायलाच लागणार आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि सप्ताहाच्या काळात रोज सकाळ संध्याकाळ आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपण खायचं आहे. तर रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. हे खूप अवघड आहे, मलाही माहिती आहे, मलाही अजून ते तोंडपाठ नाही आहे, थोडंफार आहे. पण विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र रोज वाचल्याने म्हणजे सप्ताहाच्या काळात वाचायचं आहे. जर आपल्याकडून चुकून माकून काही झालं आहे, आपण अपशब्द बोललं आहे किंवा काही आपल्याकडून चुकलं आहे, म्हणजे बाहेर खाल्लं आहे, पिलं आहे, असं काही झालं असेल तर ते सगळं म्हणजे शिक्षा आपली माफ केली जाते. त्याच्यामुळं रोज विष्णू सहस्त्रनाम ह्या 7 दिवसात रोज संध्याकाळी आपल्याला वाचायचंच आहे. आणि गुरुचरित्रचं पारायण सप्ताह हा 7 दिवसाचं एक पारायण असतं. अशा प्रकारे आपण 21 दिवसात 3 पारायण करू शकतात किंवा 49 दिवसात 7 पारायण करू शकतो. आणि 7व्या दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करायची आहे. म्हणजे तुम्ही घरी करणार असाल ना तर तुम्हाला 8व्या दिवशीच सांगता होते. आणि आपल्याला ते नैवेद्य वगैरे दाखवायला लागतो, म्हणजे 4 नैवेद्य दाखवायला लागतात. एक दत्त महाराजांना, एक कुलदेवतांना, एक स्वामी समर्थ महाराजांना आणि एक आपल्या पोतीचा तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा गाईला पण द्या, जशी तुमची इच्छा. आणि एक जोडी आपल्याला त्या दिवशी सप्ताहाच्या दिवशी आपल्याला एक जोडी, म्हणजे सांगताच्या दिवशी एक जोडी आपल्याला, जोडी म्हणजे दोघं नवरा बायको कसेही, तुम्हाला एक स्त्री भेटली घाला ठीक आहे, पण जोडी भेटली तर चांगलंच आहे. त्यांना जेवायला बोलवायचं आहे, त्यांची ओटी वगैरे भरायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. आणि गुरुचरित्र 3 दिवसाचं शक्यतो वाचू नये, म्हणजे ते कुठं वाचायचं तर दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करायचं असतं. 1 दिवसाचं पारायण 3 दिवसाचं असतं. ते वैयक्तिक पारायण आपलं 7 दिवसाचंच वैयक्तिक पारायण आपण 7 दिवसाचंच पारायण करायचं. तर हे पारायण वाचल्याने आपले पितृदोष नाहीसे होतात. कोण आजारी व्यक्ती असेल तर ते बरे होतील, नकारात्मकता घरात असती ती निघून जाईल. ज्यांचे लग्न जमत नसेल किंवा ज्यांना मुलंबाळं होत नसेल तर त्यांच्यासाठी हे गुरुचरित्र खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सगळ्यांनी हा ग्रंथ वाचावा. 7 दिवसाचं पारायण तुम्ही 7 दिवस तरी कसंही काढू शकता. त्यामुळं
हा ग्रंथ नक्की वाचा. माझी कळून विनंती आहे सगळ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना, की तुम्ही हे पारायण नक्की करा. हे केल्याने तुमचं आयुष्याचं सोनं होऊन जाईल. मलाही अनुभव आलेला आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. मीही गेल्या वर्षी केलं होतं. मी गेल्या वर्षीपासून सगळं करत आहे. आणि म्हणजे मी घरी पारायण केलं होतं गेल्या वर्षी. माझी मुलगी छोटी आहे. आता मी मंदिरातच, दत्त मंदिरात पारायण करणार आहे. तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला मदत करेल, म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. आणि पारायण करताना आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घालायची आहे. म्हणजे पिवळा कलर काही घाला, पिवळं जे म्हणजे पिवळा कलर स्वामींचा आवडता कलर आहे, तर त्या दिवशी पिवळं घाला. काळं वर्ज्य आहे, काळ्या रंगाचं काही घालू नका. पारायणच्या काळात काळं घालायचं नाही आहे. आणि पिवळ्या रंगाची साडी घाला, पिवळा शर्ट घाला, कुर्ता घाला, काही घाला पिवळ्या रंगाचं. तुम्ही 7 दिवस म्हणजे सकाळी घातलं, पारायणाला बसले, झालं पारायण तुमचं, तर तुम्ही परत चेंज करू शकता. नंतर परत दुसऱ्या दिवशी पारायणाला बसण्याच्या वेळेस परत तुम्ही ते पिवळ्या रंगाची साडी घाला किंवा ड्रेस घाला काही, पण पिवळा रंग नक्की घाला. त्याचा लाभ पण भरपूर होतो. तर अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय चुकलं असेल तर माफ करा. जे काही बरोबर असेल ते स्वामींचं असेल, स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी ही माहिती तुम्हाला गुरुचरित्राची दिली आहे. आणि मी पहिल्यांदाच व्हिडिओसमोर आलेले आहे, तर चुकून काही बोलले केले असेल तर सॉरी. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.